स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद साखर कारखान्यावर ठोगोणी बंद आंदोलन चिघळले आहे। जय हिंद साखर कारखान्यास सुरुवात होऊन जवळपास 2-3 महिने होत आले तरीसुद्धा ऊसाचा दर जाहीर करत नाही। फक्त 2500 रुपये उचल देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना बंद आंदोलन सुरू करण्यात आले। याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्वपक्षीय हे आंदोलन असल्याने कमीत कमी 3000 रुपये प्रतिटन भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी कारखान्याचे मालक व बबरुवान माने म्हणाले, 5 तारखेपर्यंत मला वेळ द्या, त्यानंतर मी ऊसाचे दर जाहीर करेन। यावेळी शेतकऱ्यांमध्ये व जय हिंद कारखान्याचे मालक यांच्यामध्ये समझोता न झाल्याने तर इकडे शेतकरी संघटनेची मागणी तुम्ही ऊसाला प्रतिटन 3000 रुपये प्रमाणे भाव दिलाच पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने जय हिंद कारखान्यावाल्यांनी सुद्धा ऊस दर जाहीर न केल्याने शेवटी शेतकरी संघटनेकडून कारखाना बंद करण्यात आला। यावेळी वळसंग पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच अक्कलकोट तालुका उबाठा अध्यक्ष आनंद बुकानुरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शेतकरी उपस्थित होते। जोपर्यंत 3000 रुपये ऊसाला प्रतिटन भाव मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार अशी माहिती शेतकरी संघटनेच्या वतीने व तालुकाध्यक्ष आनंद बुकानुरे यांच्याकडून मिळाली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।